जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा थोड्याच वेळामध्ये बारामती शहरामध्ये दाखल होत आहे आणि भव्य तयारी जी आहे ते या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। एक आर्टिस्ट आपल्या या ठिकाणी स्वागताच्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी विठ्ठलाचा आणि अजितदादांचं एक भव्य सुंदर असं चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे तो याच बारामती नगर परिषदेमध्ये शिक्षक म्हणून कला शिक्षक म्हणून काम करतो। त्याच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत। आज खऱ्या अर्थाने तुकोबांची पालखी बारामतीमध्ये दाखल होते आणि तो सुंदर असं चित्र दादांचं काढलंय। काय नेमकं भावना आहे? दरवर्षी आम्ही शारदा म्हणजे नाही का शारदा प्रांगणला तर जातोच, पण देशमुख चौकामध्ये इथं म्हणजे हा पालखी सोहळा जे बारामती नगरीत मध्ये जे पालखी सोहळा म्हणजे नाही का एंट्री करतो त्यावेळेस इथं म्हणजे नाही का देशमुख चौकात स्वतः दादा तर पालखीच्या रथामध्ये स्थानापन्न होतात आणि आपल्या शारदा प्रांगण पर्यंत जिथं पालखी मुक्काम असतो तिथं दादा तिथपर्यंत जातात। पण यावर्षी सगळे बारामतीकर म्हणजे नाही का इथं जमलेत, पण सगळं म्हणजे नाही का दरवर्षी सारखं आपल्याला सगळी पालखी दिसल, फक्त एकच दिसणार नाही की आपल्याला हे म्हणजे नाही का जर दरवर्षी दादा दिसत त्या वर्षी दादा दिसणार नाही। मग त्यांच्यासाठी एक म्हणजे मी कन्सेप्ट आली काल अचानकच आली की आपण दरवर्षी देशमुख चौकात जातो पण यावर्षी आपल्याला दादा दिसणार नाही, पण आपण एक चित्राच्या माध्यमातून एक त्यांना आदरांजली वाहू। नक्कीच आपण जर पाहिलं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने गेल्या वर्षी देखील अजितदादा या पालखीच्या सोहळ्याच्या स्वागताच्या वेळेस उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने यंदा मात्र आपल्याला उपमुख्यमंत्री दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा दिसणार नाहीत। यामुळेच या कलाकारांनी जे आहे ते चित्र काढून रेखाटून खऱ्या अर्थाने दादा आपल्यामध्ये आहेत अशा भावना ज्या आहेत ते या ठिकाणी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, बारामती।